अशी शंकरपाळी खाल्ली ना तर बिस्किट खाणं सोडून द्या. 1 वाटी साखर, 1 वाटी दूध घालून व्यवस्थित विरघळल्यानंतर ज्या वाटीने दूध साखर घेतलं त्या वाटीने 1 वाटी वितळलेले तूप घालून लगेच गॅस बंद करून हे तयार झालेलं बॅटर लगेच परातीमध्ये घालून पूर्णपणे थंड करावे. चिमूटभर मीठ, पाव चमचा वेलची पावडर घालून मिक्सरच्या साहाय्याने 3 ते 4 मिनिटं छान फेटून झाल्यानंतर ज्या वाटीने दूध साखर घेतलं त्या वाटीने 5 वाटी चाळून घेतलेला मैदा घालून तो चपातीच्या कणकेप्रमाणे न मळता फक्त एकत्रित करून घ्यावा. 15 मिनिटांनंतर देखील अजिबात हे पीठ जास्त न मळता फक्त अलगदासा त्यातून गोळा काढून आता मी दाखवलं आहे ना त्याप्रमाणे फोल्ड करून लाटून घ्यावं. लाटताना लाटीची जाडी हलकीशी जाडसरच ठेवावी. मध्यम आचेवरती तेल गरम करून हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत मी शंकरपाळ्या तळून घेतल्या. धन्यवाद.